पोलीस जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकीत 4 नक्षलवादी महिलांचा खात्मा। गोंदिया जिल्ह्याला लागून असलेल्या मध्य प्रदेश राज्यातील बालाघाट जिल्हा या ठिकाणी हॉकफोर्स पोलीस जवान आणि नक्षलवादी यांच्यात बालाघाट जिल्ह्यातील जंगलात झालेल्या चकमकीत 3 जहाल महिला नक्षलवाद्यांसह 4 खात्मा करण्यात आला। चकमकीत ठार झालेल्या 3ही महिला नक्षलवाद्यांची ओळख पटवण्यात पोलिसांना यश आले असून त्यांच्यावर 62 लाख रुपयांचे बक्षीस होते। मध्य प्रदेश छत्तीसगड राज्यात त्यांच्यावर नक्षली कारवाईचे विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती बालाघाट झोनचे पोलीस महासंचालक संजय सिंह यांनी बालाघाट येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली। या चकमकीत ठार झालेल्या महिला नक्षलवाद्यांमध्ये आशा कान्हा भोरमदेव, शीला रंजिता लखे कान्हा भोरमदेव यांचा समावेश होता। या सर्वांवर विविध नक्षली कारवाई प्रकरणी गुन्हे दाखल आहेत। या 3ही महिला नक्षलवादी छत्तीसगड राज्यातील सुकमा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे पुढे आले। या चकमकीची माहिती देताना पोलीस महासंचालक संजय सिंह यांनी सांगितले की गडी सुपखार वनपरिक्षेत्रातील रौंदा फॉरेस्ट कॅम्प जवळ ही चकमक झाली। या चकमकीत काही नक्षलवादी ठार झाले तर काही नक्षलवादी पळून गेले। या जंगलात हॉकफोर्स पोलीस विभागाच्या 12 पथकातील जवळपास 500 जवानांचा समावेश आहे। इसमें ये जो केबी अपने जो कबीर हैं, कबीर जो एमएमसी के सेक्रेटरी हैं, और एक राकेश ओडी हैं जो केबी डिवीजन के, जिनको हम इंचार्ज कहेंगे, तो ये 2 इनका भी होने का हमें पता लगा है। और एक तरह से जो केबी डिवीजन है वो इकट्ठा मूव कर रहा था, तो ये 2 जो इनके मेन नेता हैं उनका पता लगा है। बाकी तो फिर ये जैसे आशा तो खुद ही कमांडर है। कितने राउंड फायरिंग? काफी हमारे पुलिस की तरफ से लगभग 100 राउंड फायर हुए और नक्सलियों की तरफ से 180-190 राउंड फायर हुए। नहीं, पुलिस को कोई ऐसा नुकसान नहीं हुआ है। हाँ।